तर जिवंत राहून फायदा नाही ना. जिवंत तर आहोत आपण, पण आपली बॉडी, आपल्याला जो समाधान तर असलं पाहिजे, आपली कामं तर व्यवस्थित वेळेवर झाली पाहिजे. तर आपण तसं नाही करत. ॲक्च्युली आपण उठतो, ब्रश वगैरे करतो, लगेच जॉबला निघतो, कितीही वाजता झोपायचं, कितीही वाजता उठायचं, काही घेणं देणं नाही की आपली बॉडी किती इम्पॉर्टंट आहे याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. मला तुमचं नाही माहिती, पण मी स्वतःच तशी होती की कितीही रात्रीपर्यंत स्टडी करत बसायचं, कितीही वाजता झोपायचं, कितीही वाजता उठायचं, आणि मग दिवसाची सुरुवात अशी करायची, छान करायची. म्हणजे मी फुल ऑन मस्ती बिंदास लाईफ जगणारी मुलगी आहे, तर मी माझी दिवसाची सुरुवात खूप छान करायची. पण मी जे बॉडीला, म्हणजे आपल्या शरीराला जो वेळ द्यायला पाहिजे तो द्यायचे नाही. म्हणजे असं म्हणतात की रोजच्या दिवसातून बॉडीला 1 किंवा 2 तास द्यायलाच पाहिजे. आणि एक किंवा 2 तास तुम्ही देत नसणार, तर तुम्ही जे आज कमवताय ना पैसे वगैरे, ते सगळे तुम्हाला हॉस्पिटलला देऊनच जावं लागेल. सो हॉस्पिटलमध्ये जायचं नसेल, मेडिसिन घ्यायच्या नसतील, तर तुम्ही एक काम नक्की करा, स्वतःला 2 तास किंवा 1 तास तरी वेळ द्या. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असा वेळ द्या. पण येणं आहे की तुम्ही 1 तास जरी वेळ दिला ना, तो खूप आहे. सो वेळ द्यायला शिका, नाहीतर मग वेळ आपली हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते. इवन मी माझ्या बॅक पेनसाठी हॉस्पिटलमध्ये गेली, तर मला फक्त ब्लड टेस्टच 12-1 हजाराच्या सांगितल्या की तुम्हाला हे चेक करा, HDL चेक करा, ब्लड ग्रुप चेक करा. त्याच्यानंतर खूप साऱ्या, म्हणजे मला माहीत पण नाही ते एवढ्या साऱ्या टेस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला वाद झाला असेल वगैरे वगैरे वगैरे. पण मी म्हटलं नाही, आपण एवढेही कमजोर नाही, एवढ्याही टेस्ट वगैरे करायचे नाही. त्याच्यानंतर ते कॅल्शियम वगैरे भरपूर,